तर प्रत्येकाची म्हणजे समस्या आहे का आपल्या घरात सुख शांती मिळत नाही, म्हणून मात्र त्याच्याकरता आपण हा एक योगायोग केला का बा अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या घराघरापर्यंत प्रत्येकाच्या जीवनातल्या सुख शांतीबद्दल माहिती मिळावा याच्याकरता आपण हे सविस्तर मात्र लिहिलं. आता प्रत्येकाला माहिती आहे जशी साखर पडली का तिथं मुंग्या आपोआप येतात, साखर पडली का तिथं मुंग्या आपोआप येतात, मुंग्यांना आमंत्रण द्यायची गरज नाही. तशा पद्धतीनं घाण पडली, केरकचरा पडला, लहान मुलं जेवताना खरकटं पडलं, आपण जेवताना खरकटं पडलं, वाढताना खरकटं पडलं तर त्याला आपण खरकटं समजतो, पण त्या ठिकाणी माशांना आमंत्रण द्यायची गरज नाही. माशा अशा घाणीपाशी आपाप येतात, साखरीपाशी मुंग्या आपाप येतात. तशा पद्धतीनं तुमच्या घरातली व्यवस्था जर शास्त्र पद्धतीनं जर असली ना तर देवाची शक्ती तुम्हाला शोधत शोधत येईल, तुम्हाला देवाच्या शक्तीला शोधायची गरज नाही. म्हणून मात्र या ठिकाणी आता जर समजा शास्त्राच्या विरुद्ध जर घरातली व्यवस्था असली, आसुरी शक्ती तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरी येईल, तिला आमंत्रण द्यायची गरज नाही, आसुरी शक्तीला आमंत्रण द्यायची गरज नाही. शास्त्राच्या विरुद्ध जर व्यवस्था असली तर आता तुम्हाला इथं माहिती आहे का शास्त्र आणि शहाचा निस्ता जर काना काढला शहाचा हा काना काढला काय झालं इथं शस्त्र झालं. शस्त्र म्हणजे काय, चाकू सुरी कुऱ्हाड तलवार बिलवार हे नाही. शस्त्र म्हणजे काय, हेच मात्र तर तुमच्या कष्टाला प्रयत्नाला यश येणार नाही, शारीरिक स्वास्थ्य लाभणार नाही आणि शांती करून सुद्धा तुमच्या घरात शांती नाही. पती पत्नीचे भांडणं, सासू सुनाचे, मायलेकाचे, बापलेकाचे, भावा भावाचे भांडणं याला म्हटले शस्त्र. कधी कधी तुम्ही सहज म्हणतात काय का हाणल्याचे घाव बुजतात पण बोलल्याचे घाव बुजत नाही. तशा पद्धतीनं एका हिशोबाने कधी कधी असं होतं ना का एका प्रकारचं मात्र कधी कधी असं दुःख लागून जातं ना तर त्या माणसाला तरफडून मारते. मग कधी कधी त्याच वेळेस आपण म्हणतो एका पराचा एकदम क्षणात जीव गेला तरी चालेल, पण तरफडून मरणं हे मात्र योग्य नाही. म्हणून मात्र याच्याकरता आज मात्र अशा पद्धतीने याच्याबद्दल सविस्तर शास्त्र पद्धतीनं म्हणजे काय याच्याबद्दल मात्र तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. तर आता हा झाला आपल्याला फक्त एक रूमचा नकाशा, म्हणजे घरामध्ये तुमचे किती रूम राहू द्या परंतु तिथं मात्र आपली पूर्व दिशा ही खाली पश्चिम दिशा, इकडची ही आपली उत्तर दिशा आणि तिकडूनची दक्षिण दिशा, म्हणजे आपल्या बंगल्याच्या आपल्या घराच्या चारू बाजूच्या या चार दिशा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार दिशा. पण या चार दिशाला जेवढं महत्त्व आहे ना तेवढंच उपदिशाला सुद्धा महत्त्व आहे चार दिशाला. आता ही पूर्व दिशा जी आहे सूर्यनारायणाची दिशा आहे. आता सूर्यनारायण सर्वांचा आत्मा आहे. आता सूर्यनारायण सर्वांचा आत्मा हे सांगून चालणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा कसा आहे, ज्याचा शेती व्यवसाय आहे ना त्याच्या शेताच्या कडाला असणाऱ्या झाडाच्या खालचं पीक कसं येतं, त्याला सूर्यनारायणचा प्रकाशच मिळाला नाही तर ते पीक येतच नाही, एकदम टकलं पडून जातं. म्हणून तशाच पद्धतीनं पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक नक्षत्रात जेव्हा सूर्यनारायण प्रवेश करतो ना त्या टायमाला प्रत्येक नक्षत्रातले किडे वेगवेगळे पडत असतात, प्रत्येक नक्षत्रातले किडे वेगवेगळे पडते. म्हणून मात्र सूर्यनारायण हा सर्वांचा आत्मा आहे. कधी कधी मात्र पहिल्या नक्षत्रामध्ये असे किडे पडतील का खतखूट टाकेल ना त्या उंडाने येतात. दुसऱ्या नक्षत्रामध्ये जर पानं छोटे आले तर पानं खाणारे येतात. त्यानंतर मात्र फुलारा आला फुलं खाणारे येतात. नंतर फळं आले फळं खाणारे येतात. असे मात्र प्रत्येक नक्षत्रात पडणारे किडे वेगवेगळे असतात. म्हणून सूर्यनारायण सर्वांचा आत्मा आहे. आणि पश्चिम दिशा जी आहे सगळ्या देवी देवतेची दिशा आहे. पश्चिम दिशा ही सगळी देवदेवताची दिशा आहे. या उत्तर दिशा जी आहे तर पैशावाली देवतेच्या म्हणजे कुबेर देवता पैशावाली देवतेची दिशा आहे उत्तर दिशा. म्हणून दिवाळीच्या वेळेस आपल्याला उत्तरेकडची भिंत सजावावी लागते. म्हणून मात्र अशा पद्धतीने आता ही दक्षिण दिशा आहे. ही दक्षिण दिशा ही आपल्या वाडवडिलांची म्हणजे आपले जेवढे पितर आहे. आणि इकडं राक्षसी दिशा म्हणते, परंतु ते काही असू द्या पण आपली पितरांची दिशा आहे. तुमच्या घरात ज्या टायमाला असे अपघाती मृत्यू झाला किंवा एखाद्या वेळेस मात्र तुमच्या घर परिवारातल्या व्यक्तीने जर समजा एखाद्या वेळेस सर्प मारला असेल, विंचू मारला असेल तर ही पृथ्वी जी आहे तर नागाच्या डोक्यावरती आहे.
म्हणून मात्र तुम्ही विचू मारतात, सर्प मारतात, विचू सर्प मरून जातो, पण तुम्ही नागाच्या डोक्यावर आणते. या गोष्टीसाठी मात्र तुम्हाला नारायण नागबली त्रिपिंडी काळ सर्पयोग शांती करावं लागते. परंतु तिथं ती पण करायची गरज नाही. दक्षिण दिशाकडे तोंड करून जर तुम्ही डाव्या हाताने डावा कान पकडून अगरबत्ती ओवळली, तुम्हाला नारायण नागबली त्रिपिंडी करायची गरज पडत नाही. म्हणून मात्र ही पितरांची दिशा. आता तुम्हाला पूर्व दिशा सर्व नारायणची सर्वांचा आत्मा हे सांगितलं. पश्चिम दिशा सगळ्या देवी देवतेची हे सांगितलं. उत्तर दिशा ही कुबेर देवतेची पैशावाली देवता हे पण सांगितलं. इकडं मात्र दक्षिण दिशा ही वाडवडिलांची दिशा हे पण सांगितलं. आता ही ईशान्य दिशा आहे. ईशान्य दिशा ही वास्तुदेवता. वास्तुदेवता म्हणजे घर सांभाळणारी देवता. आता ही घर सांभाळणारी देवता, तर याचा हा क्रॉसमध्ये भाग आहे. इथं तुम्हाला दिसलं असं नाही टिंब. म्हणजे आता याच्यामध्ये एक उदाहरण, जसं मात्र ही उत्तर दिशा ती दक्षिण दिशा, ही उत्तर आणि दक्षिण दिशामध्ये आपल्याला एक सारखे 3 भाग करावे लागते. हा एक भाग ईशान्याचा, हा एक भाग पूर्व दिशाचा आणि हा एक भाग मात्र आग्नेय दिशाचा. तशाच पद्धतीनं पश्चिम दिशेकडून सुद्धा आपण हे 3 भाग केले. हा एक भाग आहे वायव्य दिशाचा, हा मधला भाग आहे मात्र पश्चिम दिशाचा आणि हा भाग आहे निवृत्त कोपऱ्याचा. हा तशाच पद्धतीनं पूर्व आणि पश्चिमचे सुद्धा 3 भाग केले. हा इकडूनचा आहे ईशान्य दिशाचा, हा मधला भाग आहे उत्तर दिशाचा आणि हा भाग आहे वायव्य दिशाचा. तशाच पद्धतीने इकडून पण हे 3 भाग केले. इकडूनचे 3 भाग आहे हा आग्नेय दिशाचा, हा मधला आहे दक्षिण दिशाचा आणि हा आहे मात्र निवृत्त दिशाचा. आता याच्यामध्ये प्रत्येक दिशेचं महत्त्व वेगवेगळं आहे. इथं ही ईशान्य दिशा वास्तुदेवता घर सांभाळणारी देवता, पण घर सांभाळणारी देवता ही मात्र उत्तरेकडून पण आणि पूर्वेकडून पण दोन्ही बाजूने क्रॉसमध्ये आपल्या ह्या 8 दिशा आहे. 8 दिशा कोणत्या? ही बाई इथं पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच मात्र ही ईशान्य हे जे आहे ना त्या पद्धतीनं असं इथून मात्र हे मोजले 1 2 3 4 5 6 7 आणि इथं 8. या 8 दिशा आहे आपल्याला. म्हणजे मात्र पूर्व, आग्नेय, दक्षिण, निवृत्त, पश्चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य या 8 दिशा आहे आपल्याला. म्हणून मात्र ही वास्तुदेवता घर सांभाळणारी देवता. आता घर सांभाळणारी देवता या दिशेकडून इकडून पण म्हणजे पूर्वेकडून पण आणि उत्तरेकडून पण या क्रॉसमध्ये इथं काय पाहिजे? बोरिंग. इथं मात्र विहीर आणि पाण्याची टाकी. तुम्ही इकडून पण आणि इकडून पण या गोष्टी असू शकतात. आता ही पाण्याची टाकी जर ह्या टिंबाच्या इथं मध्ये जर घुसली ना, कुबेर देवतेच्या याच्यात जर घुसली, खड्डेच खड्डे होत राहतील. खड्डेच खड्डे होत राहतील. म्हणजे तुम्ही पैसा जोडायला लागला का मध्ये काहीतरी खड्डा होऊन जाईल. म्हणून मात्र ही पाण्याची टाकी खड्डा इकडं येता कामा नाही इकडं. आणि आता इथून जर समजा हे सूर्यनारायण सर्वांचा आत्मा आहे, इथं पण आपल्याला हे बोरिंग, इकडं विहीर आणि इथं पाण्याची टाकी मात्र असू शकते. पण हे जर समजा याचा खड्डा या टिंबाच्या इकडं म्हणजे सूर्यनारायणाच्या पूर्व दिशेमध्ये जर घुसला तर मात्र खड्डेच खड्डे होत राहतील. म्हणून आता इथं पण आता ही वायव्य दिशा आहे, ही आरोग्यासाठी श्वासोश्वासाची देवता आहे. म्हणून मात्र इथं काय पाहिजे ना, आपल्याला पोट साफ झालं तर मात्र शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहतं. पोट साफ झालं तर शारीरिक स्वास्थ्य. कधी कधी एक गोष्ट आम्ही सांगत असतो ही का, जसं मात्र तुम्ही आम्हाला जो प्रश्न विचारतात ना त्या प्रश्नामध्ये कधी कधी तुम्ही रात्रीची भाजी सकाळी जर पाहिली तर तिच्यावरती फेस आलेला असतो. रात्रीची भाजी सकाळी पाहिली तर त्याच्यावरती फेस आलेला असतो. तीच भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर किती दिवस राहते? 2-4 दिवस राहते फ्रीजमध्ये ठेवली तर. मग तशाच पद्धतीनं जर समजा आता रात्रीची भाजी सकाळी पाहिली तर तिच्यावर फेस आलेला असतो, तीच भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर 5-7 दिवस का 2-3 दिवस राहते. हां, आता इथं जर समजा संध्याकाळी जेवलं आपण, सकाळी पोट साफ झालं पाहिजे. संध्याकाळी जेवलं तर सकाळी पोट साफ झालं पाहिजे. आणि सकाळी जेवलं संध्याकाळी नाही पोट साफ झालं पाहिजे, दुसऱ्या दिवशी तरी पोट साफ झालं पाहिजे. आता जेवण केल्यानंतर हे आपलं काही थंड नाही ना, हे फ्रीज नाही ना, हे तर गरम आहे आपलं. मग संध्याकाळी जर जेवलं आणि सकाळी जर पोट साफ नाही झालं तर हे सडून जाईल ना, सडून जाईल आणि हार प्रकारचे आजार होतील. म्हणून मात्र त्याच्याकरता वायव्य दिशेकडून तुमचं संडास बाथरूम जर असलं ना
तुमचं पोट साफवायला मात्र म्हणजे अशा पद्धतीने काही विलाज करायची गरज नाही पोट साफवायला, कारण की ही श्वासोश्वासाची देवता तुमची शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवते. म्हणून मात्र संडास बाथरूम इथं पाहिजे. आता इकडून मात्र कोणत्याही बाजूनं तुम्ही संडास बाथरूम करू शकते, पण ह्यामधल्या सेंटरच्या ह्या कोपऱ्याकडून इथं पाहिजे अशा पद्धतीने. इकडून उत्तर दिशा, इकडून पश्चिम दिशा. आता इथला खड्डा जर इथं घेतला म्हणजे खड्डा थोडासा सरकला, टाकी सरकली तर खड्ड्याच खड्डे होत राहतील कुबेर देवतेच्या च्यात. आणि हा इथला खड्डा इकडे जर गेला तर देवी देवतेचा दोष. तुम्ही किती सेवा करा आणि किती दान धर्म करा तरी परंतु तुम्हाला मात्र त्या ठिकाणी पाहिजे तसं यश, पाहिजे तसे आरोग्य, पाहिजे तशी शांती मिळणार नाही. सगळ्या ठिकाणी वशिलाबाजी करता येते, पण ग्रहमानाच्या ठिकाणी अजिबात वशिलाबाजी करता येत नाही. इथं तोडफोड करा नाही तर काही करा, पण इथं मात्र या ठिकाणी काहीच करता येत नाही. उलट मात्र जसं मात्र एखाद्या वेळेस काही गोष्टी अशा आहे ना, जसं एखादा आग्यामूळ बसला बा, आग्यामध्ये बसला, कदाचित मात्र तो आग्यामुळे जोपर्यंत त्याची इच्छा आहे तोपर्यंत तिथं बसल, त्याच्या इच्छा झाली तर तो जाईल, पण कदाचित तो त्याची जागा सोडणार नाही. आपल्याला आपली जागा सोडावं लागेल, आपल्याला आपली जागा तसं मात्र इथं देवी देवतेच्या याच्यात जर एखादा घुसला तर तुम्ही देवी देवतेची किती सेवा करा ते मात्र तुम्हाला अनुभवी काही गोष्टीला येणार नाही. आता इथं मात्र ही अग्निदेवता आहे. आता इथं अग्निदेवता म्हणजेच मात्र आपल्याला 4 अग्नीशी संपर्क येतो इकडं. आता 4 अग्नी कोणते? प्रत्यक्षात मात्र अग्निदेवता ती कोणती अग्निदेवता का ह्या पूर्व आणि दक्षिणमधील अग्निदेवता ती. दुसरी एक अग्निदेवता ज्याच्यावरती आपण स्वयंपाक बनवतो ती अग्निदेवता. त्यानंतर तिसरी अग्निदेवता आहे जेवण केल्यानंतर पचनक्रिया करणारा जठराग्नी. आणि चौथी अग्निदेवता क्रोधाग्नी. मग आता इकडं जर तुमची पाण्याची व्यवस्था असेल, इकडे जर खड्डा नाला वगैरे असेल तर त्या पद्धतीनं मात्र या 4ही अग्नीमध्ये असे भांडणं झाल्यासारखे होते. म्हणून मात्र इथं किती चांगला स्वयंपाक बनवा तर त्याला चव येणार नाही, किती चांगला स्वयंपाक बनवा तर पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही. आणि किती माता भगिनी हुशार असू द्या, एक तर मीठ जास्त होईल नाही तर मिरची जास्त होईल. मग तुम्हाला माहिती आहे आता मीठ आणि मिरची जास्त झाली मग घरचे माणसं काही खात नाही, गपचूप खात नाही, हातात सापडल ते. मग चौथा अग्नी जागा होतो क्रोधाग्नी. समजलं तुम्हाला? भांडणं व्हायचं कारण हे. इथं अग्नीवरती पाणी टाकल्यानंतर कसा आवाज येतो? अग्नी पाणी टाकलं असा आवाज येतो का नाही? आणि इथं जर समजा पाण्याची व्यवस्था असली ना घरामध्ये, सासूबाईचे आणि सुनबाईचे भांडणं, सासू सासू सासू, जसं मात्र अग्नी पाणी टाकल्यानंतर जसा आवाज होतो ना तसं सासू सासू. म्हणून मात्र इकडं अग्निदेवतेकडं पाण्याची व्यवस्था मुळीच नको आहे. खड्डा खुड्डा हा पण नको आहे इकडूनच्या बाजूला आणि इकडूनच्या बाजूला. आणि मग आता इथं काय आहे? हे किचन वाट आहे. आता हा जो किचन आहे हा किचन जर एलमध्ये असला तरी परंतु या ठिकाणी तुम्हाला सुख शांती मिळणार नाही. जास्तीत जास्त मात्र अधिकार ईशान्य या देवतेचा या कोपऱ्यामध्ये 1.25 फुटाचं अंतर सोडून, अग्निदेवतेचा अधिकार आहे 1.25 फुटाचं अंतर सोडून. इथं गॅस टाकी पण नको आहे या अग्नि कोपऱ्यामध्ये. आणि निवृत्त कोपऱ्याचा अधिकार आहे इथं मात्र 1.25 फुटाचं अंतर सोडून या निवृत्त कोपऱ्यामध्ये काही ठेवता कामा नाही. या निवृत्त कोपऱ्यामध्ये आपण नंतर वास्तुशांतीला काय सांगतो, या ठिकाणी तुमच्या घरात सुखशांती मिळावं ना त्याच्याकरता मात्र तांब्याचा एक कळस इथं मात्र ठेवतं. तांब्याचा कळस, त्याच्यामध्ये हळकुंड, 7 हळकुंड, 7 सुपाऱ्या आणि एक चांदीचा पत्रा आणि त्याच्यात नाग नागिनीची जुडी इकडून मात्र इकडं तोंड करून ठेवतो. आणि वास्तुपुरुष मात्र इथं असतो. आता बरेचसे ब्राह्मण गुरुजी वास्तुपुरुष इकडे ठेवून देते. 10,000 पुस्तक आहे वास्तुशास्त्राचे, पण त्याच्या व्यतिरिक्त मार्गदर्शन आहे हे. म्हणून मात्र अशा पद्धतीने वास्तुपुरुष इथं पाहिजे. वास्तुपुरुष इथं पाहिजे. या दिशाचा म्हणजे ईशान्य दिशाचा आणि निवृत्त दिशाचा आतुर संबंध आहे. नाग नागिनीची जोडी मात्र त्या तांब्यात जेव्हा ठेवतो ना इथं तिचं तोंड इकडे करावं लागतं. या घरामध्ये पुन्हा कधी काळी मात्र आपण सांगतो घर बांधताना एखादा मात्र तंबाखू खाऊन थुकला असेल, घर बांधताना एखादा मात्र मांसाहार खाऊन जर आला असेल घर बांधायला, एखादा व्यक्ती मात्र दारू पिऊन आला असेल घर बांधायला, अशी जी दोषबाधा राहते, अशी दोषबाधा असताना वास्तुशांतीच्या वेळेस जेव्हा कळस सुटतो ना आपण त्या टायमाला हे नागनागिन जोडी इकडे तोंड न करताना डायरेक्ट दक्षिणेक तोंड फिरून देते. म्हणून मात्र 1:30, 2:00 वाजता कधी कधी फोन येईल आम्हाला या पद्धतीने. म्हणून या कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने एक वास्तुशांतीच्या टायमाला कुंडी बांधावं लागते. आणि याच्यावरती मात्र फक्त एक झाकण ठेवलं
का एक झाकण ठेवलं का त्याच्यावरती फक्त फरशीचा तुकडा ठेवून द्यायचा, त्याला मात्र काही असं सिमेंट लावायचं नाही. पुरं घर जर पक्क केलं तर नवग्रहातला एक ग्रह त्रास देत असतो, म्हणून इथं मात्र पोकळ ठेवायचं असतं. म्हणून अशा पद्धतीनं आता इथं मात्र हे किचन, आता किचन एलमध्ये नाही बनवायचं, इथं किचन आणि इथं पाण्याचं बेसिंग, इथं पाण्याचं बेसिंग आणि इथं जी मात्र ती आपण बाउंड्री अशा पद्धतीने ही काढली ना, या ठिकाणी डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते. डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते. तुमचा कोरडा शिदा मात्र या बाजूने इकडूनच्या बाजूने ठेवायचा, कोरडा शिदा इकडून कोरडा शिदा असला तर तुमच्या घरात लक्ष्मी राहील. इथं किचन वाट्याच्या खाली जर समजा डाळ पीठ मीठ आणि तांदूळ ठेवले, स्वयंपाक करता करता किचन वाटा जर गरम झाला ना, तुम्हाला गरम करून टाकेन. आणि इथं मात्र भांडीची राख मात्र या ठिकाणी ठेवायची. या ठिकाणी भांडे इकडूनच्या बाजूनं पण मात्र तुम्ही भांडे ठेवू शकता या बाजूनं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे का इथं जर समजा जर तुमचा झालेला स्वयंपाक ही वायव्य दिशा आहे, इथं मात्र अशा पद्धतीनं स्वयंपाक जर ठेवला ना, आता ही वायव्य दिशा म्हणजे किचन रूमची वायव्य दिशा आहे. ही दिशा तुमचा झालेला स्वयंपाक जर इथं ठेवला ना, याच्यात विष टाकेल असलं तरी पाणी होऊन जाईल. इतकी जबरदस्त शक्ती या कोपऱ्यामध्ये. म्हणजे अन्न पाण्यात विष बाधा झाली ना, तुम्ही स्वयंपाक जर इथं ठेवत राहिले ना, तर किचन रूममध्ये वायू कोपऱ्यामध्ये विष टाकेल असलं तरी त्याचं पाणी होऊन जाईल इथं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आता इथं पाण्याचं बेसिंग, इथं कोरडा शिदा डाळ पीठ मीठ आणि तांदूळ, इथं भांडीची राख, इथं भांडीची राख. तुमच्या घरात मात्र एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहावा ना, याच ठिकाणी मात्र तुम्ही जेवायला बसा या ईशान्य दिशेकडे तोंड करून, इथं जेवायला बसा अशा पद्धतीनं. हां, आता ह्या पद्धतीने हे झालं. आता इथं मात्र देवस्थान आहे, इथं हे देवस्थान आहे, पण देवस्थानी मात्र ह्या पद्धतीनं इथं देवस्थान आहे. आता हा जो कोपरा आहे इकडूनची बाजू, इथं ही जे पितरांची वाडवडिलांची, तशी ही बी दक्षिण बाजू ती आहे. तुमच्या घरातले कोणी व्यक्ती जर समजा निधन झालं असेल, त्यांचे फोटो लावताना इथं लावा, त्यांचे फोटो उत्तरेकडे तोंड करून. तुमच्या घरामध्ये पितर बाधा राहणार नाही. हां, इथं मात्र देवी देवतेची दिशा आहे ना, इथं पण ही देवी देवतेची दिशा आहे पश्चिम. देवी देवतेचे फोटो मात्र इथं लावा पश्चिम दिशेकडं या पद्धतीनं. आणि ही दिशा आहे आपली उत्तर दिशा आहे ना, इथं तुमचं पूजेचं साहित्य ठेवा, इथं पूजेचं साहित्य ठेवा. आणि आता इथं मात्र आपण जो वट्टा बनवला ना, या वट्ट्यामध्ये इकडच्या बाजूनं सुद्धा जागा शिल्लक पाहिजे अग्नी दिशेकडून, आणि इकडूनच्या बाजूनं पण जागा शिल्लक पाहिजे. का तुमच्या घरात जेव्हा सुख शांती मिळत नाही ना, त्या टायमाला इथं आपण एक कळस मांडायला सांगतो. तो कळस म्हणजे आमुष्याला कळस मांडायचा सायंकाळी, हां, आणि त्याची उत्तर पूजा पौर्णिमाला सकाळी करायची. पुन्हा पौर्णिमाला रात्री कळस मांडायचा आंघोळ पांघोळ करून, त्याची उत्तर पूजा आमुष्याला करायची. असं तुम्ही महिना 2 महिने 4 महिने करत राहिले तर तुमच्या घरात सुख शांती मिळते. एखाद्या तुमच्या या अग्नी कोपऱ्यामध्ये सगळी व्यवस्था व्यवस्थित असताना सुद्धा जर तुमच्याकडे काही चिडचिड होते, भांडणं होते, शेजारी पाजारी इतरांना म्हणा तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही, अशा वेळेस चिडचिड भांडणं जर झाले ना, त्याला काही दुसरा बाबा आणून दरबंधन करा असं काही करायची गरज नाही. घर बदला, गाव बदला, तालुका बदला, जिल्हा बदला, राष्ट्रही बदला, तुम्ही बदला, हे काही करायची गरज नाही. लोक सगळे बदलले, म्हणजे गाव बदलवलं, तालुका बदलवला, जिल्हा बदलला, राष्ट्रही बदलवलं आणि ते बदलवले. माळा घालून पाडल्या, काही रुद्राक्ष घालून पाहते, गुरु करून पाहते, असं तसं याचं सगळं बदलवलं तरी बदल होणार नाही. परंतु इथं मात्र अग्नी दिशा आहे ना, या अग्नी दिशामध्ये आपलं जे अखंड होमपूजा असते, आपल्याकडे नित्य होमपूजा म्हणून एक माहिती पत्रक आहे. दररोज थोडं मात्र फक्त विस्तावरती तुपाची आहुती वगैरे टाका. तुमच्या घरामध्ये मात्र एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहील, म्हणजे तुमच्या घरामध्ये पाहिजे तशी सुख शांती राहील. इकडे जर अग्नी कोपऱ्याकडे सगळी व्यवस्था व्यवस्थित असताना, जरी सगळी व्यवस्था असताना सुद्धा जर तुमच्या घरात एकमेक नसलं, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा नसला ना, इथं मात्र अग्नीवरती हवन पूजा वगैरे करता येते आपल्याला. या पद्धती काय ब्राह्मण गुरुजीकडे नाही, आपण स्वतः मात्र करू शकतो. 5-10 मिनटं लागते त्याला. म्हणून अशा पद्धतीनं आता इकडचा हे सांगितलं ना, आता हे संडास बाथरूमचं. आता इथंही मात्र हे जे निवृत्त कोपरा आहे हा लक्ष्मीचा आहे. लक्ष्मी म्हणजे काय? पैसा, धनधान्य. धनधान्य म्हणजे काय? धनधान्य तुम्हाला माहिती आहे, पैसा, धन म्हणजे काय? सोनं चांदी वगैरे हे. आणि धान्य म्हणजे आपण दररोजचं मात्र
स्वयंपाक बिंपाक करायला बाजरी ज्वारी गहू बिऊ नागेले बिगेले काय असं नसन ते या पद्धतीने ये. आता इकडं मात्र जर खड्डा असला ना सगळा खड्डा होत राहील, म्हणून मात्र बाकी चिकडून खड्डा नको आहे. इकडचा कोपरा जर संतुष्ट असला आणि इथं मात्र वास्तुशांतीच्या दिवशी जर समजा तो कळस वगैरे जर ठेवला तुमच्या घरामध्ये या तिन्ही गोष्टी बदल. आता धन धान्य आणि माता भगिनी का म्हणलं, कधी कधी माता भगिनींचं शारीरिक स्वास्थ्य बिघडून जातं. म्हणजे पैसा घरात आला का मात्र खर्च करायचं काम. मग इकडं जर अशी दोषबाधा असली तर माता भगिनीला शारीरिक स्वास्थ्य नाही. आणि जेव्हा माता भगिनीला शारीरिक स्वास्थ्य नसतं ना मग कधी कधी नवीन लग्न झालेले तुला बरं वाटत नाही ना जाय माहेरी निघून, मग अशा पद्धतीने मात्र करते ते. म्हणून मात्र त्याच्याकरता हा कोपरा संतुष्ट पाहिजे. लग्न संबंध जमायला अडचणी ज्या येतात ना त्याला कारणीभूत सुद्धा हा कोपरा आहे. हां, असे तुम्हाला बरेचसे मात्र अनुभव आम्ही सांगू शकतो. एका दादांनी या पूर्व दिशेकडं थोडासा खड्डा होता, म्हणून मात्र लहान मुलं त्यांच्यावाले पूर्व दिशेकडं तिथे खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं की लहान मुलं पाणी खेळायची. म्हणून त्या दादांनी काय केलं, इकडची जागा वापरायची नव्हती म्हणून इकडं मात्र थोडासा असा खड्डा खोदला. आता तो खड्डा किती एवढा खड्डा असेल आणि इकडच्या खड्ड्यातली माती मात्र इकडे आणून टाकली, फक्त खड्डा एवढा झाला. आता त्या परिवारामध्ये एक अशा पद्धतीनं मात्र एकुलती एक मुलगी होती आणि त्यांचा असा संकल्प होता का मुलीला नोकरीला लावायचं. म्हणून मुलीला नोकरीला लावलं 33व्या वर्षी. आणि आपण काय म्हणतो का बा चांगलं नोकरीला आहे, घरदार चांगलं आहे, गाड्या घोड्या आहे, याच्यात मग कोणत्याही स्थळाशी संबंध जमून जातील. पण सत्ता संपत्तीनं अधिकाराला कोणीच विचारत नाही. जेव्हा नोकरीला लावलं 33वं वय होतं, 33वं वय झालं. नोकरीला पगार किती होता, जवळजवळ 1,86,87,000 रुपये पगार पडत होता 1 महिन्याचा. परंतु मात्र तिथून पुढं पण एक गोष्ट पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, मुलगी आपल्या घरची ना फक्त 16 वर्षापर्यंत आहे. 16 वर्षाच्या पुढे तिचं वय होईल ना, 16 वर्षाच्या नंतर ती जे कार्य करील ना, कोणतं एखाद्या नोकरीला असेल ती किंवा मात्र शेतात काम करीन, तिने दे मजुरीचा म्हणा कामाचा तिच्या कष्टाचा जो पैसा आहे ना त्या पैशावरती माहेरच्या लोकांचा अधिकार नसतो. हे मात्र जर माहेरच्या लोकांनी ते पैसे जर खर्च केले ना हा लई मोठा बोज होतो. हे कुठं न कुठं फेडावं लागतं. मग 1,86,87,000 रुपये पगार होता ना तिच्यासाठी आपण खर्च करतोय असं म्हणून मात्र त्यांनी काय केलं का शांत्या करायला जायचं. आता 1 अन् 2 रुपयाची काय शांती नसते, 1 अन् 2 रुपयाची. तिथं मात्र शांती करायची, तिच्याच पगाराचा पैसा खर्च करायचा, भाड्या तोड्याला मी दाक्षिणा द्यायला बी. असं करता करता शांती करता 6 वर्ष झाले. आता विचार करा तुम्ही, हे 33 आणि ते 6 किती वर्ष झाले, 39 वर्ष झाले. आता 39 वर्ष वय झालं, 40 वर्षाच्या कालावधीत मासिक धर्मपाळीचं चक्र बंद होऊन जात असतं, संततीची नो गॅरंटी. 40 वर्ष झाले. मग आपल्याच एक भक्ताने सांगितलं आपल्याला याचा जो पर्याय आहे ना फक्त शिवटिकडीवरती सोमेश्वर बाबा सांगते. मग आता आमच्याकडे आले, आता आम्ही काय मात्र ते सांगायचं, आम्ही लवकर कोणाला भेटतच नाही, कारण की भेटलं तर मग तुम्हाला मत कळणार नाही. आज हा बाबा तो उद्या लगेच म्हणशील दुसरा बाबा. हां, परंतु कधी कधी मात्र तुम्हाला असे चक्र मारून थकून टाकतो. तुम्ही म्हणले पाहिजे तू बाबाही नको बाई नको. हां, तेव्हा मात्र तुमची बरीच होत असते. तसं मात्र योगाने ते आले आणि आम्ही म्हणजे नेमकंच मात्र 2 माणसं विधी आरती झाली आमच्या पाठीमागे आले आणि आम्ही थोडीशी चर्चा करत बसलो आणि 10-10:30 वाजता मात्र तर या पद्धतीनं थोडंसं बाहेर निघालो आणि त्या टायमाला नेमकं भेटलो आम्ही. तर ते म्हणायला लागले का या पद्धतीनं असं काय भासतं. मग आम्ही सांगितलं त्यांना का सामुदायिक कार्यक्रम आल्या आणि सामुदायिक कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना मात्र माहिती सांगितली का निवृत्ती कोपऱ्याकडं नदी नाला पाईप आणि खड्डा जर असेल ना तर त्या ठिकाणी मात्र अशा पद्धतीची समस्या निर्माण होत असते. मग ते म्हणले बास, मग त्यांचं ह्या कोपऱ्यामध्ये ह्या लक्ष्मीचा कोपरा आहे, तुमचं भंगार सामान सुद्धा इकडं नको आहे. त्यांचं इकडं मग टिपडं ठेवलं होतं, टिपड्यामध्ये तो 200 लिटरचा ड्रम, याच्यामध्ये 4-2 महिन्याला लागणारं सामान त्या टिपड्यामध्ये ठेवलं होतं. इकडं हा एवढा खड्डा होता फक्त किती एवढा पोटी इतका. म्हणून मात्र त्यांनी जेव्हा आमचं ऐकलं आणि त्या टायमाला ते घरी गेले आणि त्यांनी फक्त इकडं जे भंगार सामान ठेवलं तर ते बाजूला उचलून ठेवलं आणि दुसरीकडे खड्डा खोदून मात्र हे खड्डा भरला. हा खड्डा भरला आणि त्या खड्डा भरल्यानंतर काय अनुभव आला त्यांना का लगेच मात्र हा खड्डा भरला, नारळ ठेवलं त्याच्यात. नंतर 2 तारीख होती श्रावण महिन्यामध्ये, 2 तारीख होती, 2 तारखेला कार्यक्रम ऐकला, 3 तारखेला हा बदल केला आणि 4 तारखेला पाहुणे पाहायला आली.
4 तारखेला पाहुणे पाहायला आले, 5 तारखेला बैठक झाली आणि तिथून पुढं 13 तारखेला भर करोनाचा कालावधी होता. त्या करोनाच्या कालावधीत करोनाबद्दल मार्गदर्शन आपलं रावळगावलं होतं. त्यांचं 13 तारखेला इतकं जबरदस्त लग्न झालं जंगलामध्ये. आता विचार करा बरं तुम्ही, काही 2-2, 4-4 नाही 11-11 वर्षापासून येते. आता 13तून 2 गेले, खाली किती राहिले? 11 राहिले. आता पहा इथं मात्र त्यांनी 11 दिवसामध्ये लग्न जमू नाही गेलं, लग्न होऊ नाही गेलं, फक्त एवढा खड्डा बुजावला म्हणून. आता त्याच्यात पुन्हा एक अनुभव सांगतो आणखी तुम्हाला. शारीरिक स्वास्थ्याबद्दल तुम्हाला म्हणलं ना आम्ही, माता भगिनींबद्दल शारीरिक स्वास्थ्य बिघडतं, पैसा खर्च करण्याची वेळ येते. तसं मात्र शिरपूरच्या आमचे एक दिदी होती, एकाच परिवारामध्ये. तिचं जवळ 28.5 वय झालं. 28.5 वय झालं. वयाचं आल्यापासून तिला मासिक धर्मपाळीचं चक्र आलं नाही. मग मात्र सगळ्या डॉक्टर पाहिले, तज्ज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिले, परंतु त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आता मासिक धर्मपाळी येणार नाही. तुम्ही एकदम नातेसंबंधातल्या व्यक्तीशी संबंध जमवून लग्न जमवून घ्या, ही गोष्ट काय सांगू नका. आता तुम्हाला माहिती, पूर्वीच्या काळी पितळाचे भांडे होते, त्याला किती कलई करा पण एक दिवस पितळ उघडं पडायचंच. पितळ उघडं पडायचंच म्हणजे तुम्ही किती लांडी लबाडी करा, एक दिवस पितळ उघड्याशिवाय पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून मात्र आता हे कवर गुप्त गोष्ट ठेवायची, म्हणून मात्र ते एक शेवटचा पर्याय म्हणून ते आमच्याकडे आले. मग आमच्याकडे आले तर त्या दिवशी पण असाच योगायोग झाला. आता असा योगायोग झाला म्हणजे 2-4 जण आमच्या मागं आले ना, आम्ही बसलो गप्पा मारीत, म्हणजे त्यांची मार्गदर्शन देत. आणि 10, 10:30, 11ला त्यांना कुठेतून बाहेर काढून दिलं आणि आम्ही आंघोळीला निघालो. आंघोळीला तेवढ्यात ते प्रदक्षिणा मारत होते. आणि प्रदक्षिणा मारत असताना आम्हाला जेव्हा मात्र ते भेटलेत त्या टायमाला दरवाजा उघडला. योगायोगच झाला बा. आता बऱ्याच जणांना माहिती, बाबा शेवटीकडे लवकर भेटतच नाही. भेटले ते म्हणले, पहिला सुरुवातीला ते म्हणले, देवाने असं काय केलं, देवाने असं काय केलं. हा शब्द म्हणलं, देव असं काही करूच शकत नाही. आमचा विश्वास आहे ना देवावर, देव असं काही करू शकत नाही. तुम्ही फक्त डॉक्टरनं सांगितलेले विचार डोक्यातून काढून टाका, देव असं करू शकत नाही. मग आता त्याच्यासाठी आम्ही म्हणलं सामुदायिक कार्यक्रम आल्या, पण त्याच्या अगोदर मात्र 2 शब्द त्यांना मार्गदर्शन दिलं. दिदीची तब्येत थोडीशी स्ट्रॉंग होती. आम्ही म्हणलं पहिलं आपण ना तब्येत कमी करायचा प्रसाद देऊ, नंतर मासिक धर्मपाळी यायचा प्रसाद देऊ. मग तब्येत कमी करायसाठी मात्र आम्ही अद्रक, लिंबू, लसूण आणि मध या वस्तू मागून घेतल्या. आता प्रत्येकाला कदाचित माहिती असेल वस्तू विधी करायला दिल्या, तर आम्ही काही लवकर देत नाही. हरभरे आले त्याला भुंगे लागून जाते, ते वाटलं तर पक्षाला खाऊ घालून देऊ. तुम्हाला सांगू पुन्हा दुसरे हरभरे घेऊन या. तशा पद्धतीनं प्रसाद बनवला आणि तो प्रसाद ठेवला. आणि त्यांना वाटतं बाबा 10, 10:30ला भेटते, मग आता चला 10, 10:30लाच यायचे ते. असं म्हणता ते प्रत्येक वेळेस येते. त्यांचे 5 सोमवार 2 प्रदोष झाले असन, 2-3 महिने झाले आम्ही त्यांना भेटलोच नाही. प्रसाद बनवून ठेवा. आता त्याचं ते अद्रक वल्ल, लिंबू वल्ला ते गेलं खराब होऊन. आता कधी मात्र आमच्या आंघोळीची व्यवस्था आहे आतमध्येच. आम्ही मात्र कधी जर दुपारच्या टायमाला आंघोळीला निघायचं तर दरवाजाला पहिलं कान लावितो आम्ही. बाहेर काही गडबड असली ना, बाहेर निघत नाही, मध्येच आंघोळ करून घेतो. तशाच पद्धतीनं त्या दिवशी बाहेर निघायचं आंघोळीला, पहिलं म्हटलं भाऊ ऐकून घेतो कोणी बाहेर आहे का काय. तर गडबड चालू होती. तर थोडासा दरवाजा उघडला आणि पाहून घेतलं तर ते होते बसेल. म्हटलं पहिलं त्यांचा प्रसाद पाहून घेऊ दे. आता प्रसाद पाहिला तर ते अद्रक खराब होऊन गेलं, लिंबूही खराब होऊन गेला. मग आता घेतला मनामध्ये विचार करू, म्हटलं आता पहिलं आपण यांना चिडून बोलायचं आता. हां, मग दरवाजा खोलला आणि मग मात्र ते जवळून आले आणि मग म्हणलं तुम्ही काय माणसं आहे म्हणलं, त्याला 2-3 महिने झाले प्रसाद दिला ना आता घ्यायला आले. म्हणलं ते खराब होऊन गेलं, आता द्यायचं काय. ते म्हणले महाराज प्रसादाची काही गरज पडली नाही. आता कालचा शनिवार होता ना, कालचा शनी प्रदोष होता. शनी प्रदोषला दिदीला 4था दिवस होता. म्हणजे श्राद्धा फार महत्वाची. इथं श्राद्धा महत्वाची. त्यांना त्या प्रसादाची गरज पडली नाही. नारळ ठेवलं त्यातच त्यांना अनुभव आला. आणि तब्येत कमी करायचा प्रसाद नाही, मासिक धर्मपाळी याचा प्रसाद नाही देण्याची गरज पडली. म्हणून अशा पद्धतीनं काय केलं असेल त्यांनी ऐकून घ्या. हे प्रसाद लागू यासाठी काय केलं, इथं मोरी होती. मोरी माहिती आहे, जुने लोक म्हणत होते मोरी. आणि आता निघाले बाथरूम. आता सुशिक्षित लोक निघाले, पूर्वीची येडेधडे होती. म्हणून मात्र अशा पद्धतीने तिथं मोरी होती. मग जेव्हा मात्र बदल करायला सांगितलं ना, त्यांनी काय केलं, शेजारच्या एका व्यक्तीच्या तिकडून मात्र घराचं काम चालू होतं. हां, घराचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी मात्र त्यांनी 2 वंजूळ सिमेंट आणलं आणि त्याच्यामध्ये वाळूमध्ये कालवलं कसं मसं. आणि एक जणाने मात्र हा जो पाईप होता, पाईप इकडूनचा, आता जर घरामध्ये पैसा ठेवला ना
आणि या वृत्ती कोपऱ्यातून जर पाणी बाहेर जात असेल ना, तुम्हाला मात्र तिथं यश येणार नाही. कुठलाही धंदा व्यवसाय असू द्या, पाण्यासारखा पैसा घरातून बाहेर जाईल. आणि रात्रभर पैसा घरात ठेवला ना, दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैशाचं नियोजन करायची गरज नाही. पैसा कुठं खर्च करायचा ते आपोआप मात्र नियोजन होऊन जाईल, इथं जर पाईप असला तर. म्हणून मात्र इथं त्यांची जी मोरी होती, तर त्यांनी काय केलं, तर दुसऱ्या घरावाल्याकडून 2 मंजूर सिमेंट आणलं, त्याच्यात कालवलं. इकडून एक जणांना असा पुष्ठा लावला आणि इकडून भरमाल पूर्ण पाईप भरून दिला हा मालाना, आणि ती मोरी तोडून टाकली. मोरी म्हणजे काय, इकडून तिकडे आंघोळ करताना दिसू नये, फक्त अशा पद्धतीनं. म्हणून मात्र हे तोडलं. त्यांना मात्र तब्येत कमी करायच्या प्रसाद द्यायची गरज पडली नाही. मासिक धर्म पाळी याची मासिक धर्म पाळी येण्याची प्रसाद देण्याची सुद्धा गरज पडली नाही. तरी परंतु मात्र निश्चित ते प्रसाद इकडे खराब होऊन गेला, तर त्यांनी संकल्पना ठेवून फक्त सोमवार प्रदोष केले. त्याच्यातच त्यांना अनुभव फक्त ही मोरी बुजवली म्हणून निवृत्ती कोपऱ्याकडे मोरी, खड्डा, नाला आणि पाईप बीप नकोय. एकूण असा नाला असला ना, नाल्यानं जसं पाणी वाहून जातं ना, तसा तुमच्या प्रत्येक व्यवसाय, मग शेती व्यवसाय असो, दूध दुभत्याचा व्यवसाय असो, गाडी धंदा असो, व्यापारी लाईन असो किंवा दुकान व्यवसाय असू द्या, तुम्ही जेवढं भांडवल खर्च करणार तेवढं नाल्यात वाहून जाईल. म्हणजे पाणी जसं थांबत नाही ना, तशा पद्धतीने. म्हणून इकडूनच्या बाजूनं नालाही नकोय, खड्डाही नकोय, घरातला पाईप पण नकोय इकडच्या बाजूनं. म्हणून अशा पद्धतीनं आता इथंही मात्र काय शंका असली तर मात्र तुम्ही विचारू शकते. हे घराचे मात्र 4ही कोपरे मोकळे पाहिजे. आम्ही काही काहीला सांगितलं, आता 4ही कोपरे का मोकळे पाहिजे माहिती का, या घराच्या परिसरात तुमची फॅक्टरी असेल, एखादं मोठं शेड असेल, एखादा कारखाना असेल, कांदा मार्केट असेल, कुठलंही असू द्या, त्या ठिकाणी मात्र ह्या तुमच्या व्यवसायाच्या राहण्याच्या घराच्या बाजूना, 4ही बाजूना जर समजा 150 फुटाच्या अंतरात वड, पिंपळ, उंबर, आंबट चिंच, रोय, बोर, बेलाचं झाड, काटेरी बाबूळ आणि चिकाचे झाडं म्हणजे पपई पण, हे झाडं जर 150 फुटाच्या अंतरात जर असले ना, तुमच्या दुश्मनाला, तुमच्या शत्रूला तुमच्या घरात येण्याची गरज नाही. त्या झाडाच्या साह्याने पेढा लावता येते. परंतु आता जर समजा ह्या घराच्या परिसरामध्ये फक्त आपली 2 फूट जागा आहे, आता 2 फूट जागेमध्ये आपलं वॉल कंपाऊंड आहे, आणि आता तुम्ही सांगितलं म्हणशील का बा 150 फूट अंतरावरती. आता 150 फूट म्हणजे आपलं 2 फूटच वॉल कंपाऊंड आहे, आणि दुसऱ्याच्या मात्र वॉल कंपाऊंडमध्ये ते झाडे. मग आता ते काढायचं कसं काय, आता त्याचे काय अधिकार आपल्याला. परंतु त्याच्याकरता मात्र तुमच्या या ईशान्य, आग्नेय, निवृत्ती आणि वायव्य या 4ही दिशा 1.25 फुटाच्या अंतरात मात्र मोकळ्या पाहिजे. म्हणजे या 4ही दिशातल्या देवता मात्र तिकडची बाहेरची दोषबाधा तुमच्या घरात येऊ देणार नाही. या देवता नाही तर तुमचं पा कधी कधी या कापऱ्यांमध्येच बोजा राहतो. वस्तू आणली कुठं ठेवू त्या कोपऱ्यात, वस्तू आणली कुठं ठेवू या कोपऱ्यामध्ये. आता तुम्ही त्या कोपऱ्यातल्या देवतेलाच मात्र उठू देत नाही, त्यांच्याच बोकंडी बोजा ठेवते, ते तुम्हाला कसं उठू देईल हो. म्हणून मात्र अशा पद्धतीने हे कोपरे मोकळे पाहिजे. आता हा जो नकाशा झाला ना, हा नकाशा मात्र एका रूमचा झाला. मग आता कदाचित हा एक रूम झाला, हा अग्निकोपरा, आणि हा एक रूम झाला. आता इथं आता हा बी अग्निकोपरा आहे, पण चूल तुमच्या इकडे चालणार नाही, गॅस तुमच्या इकडे चालणार नाही. इथं काय चालन, टीव्ही, टेप वगैरे हे ते इलेक्ट्रिकवर चालणारे सामान इथं चालन. परंतु प्रत्यक्षित प्रज्वलित करणारा अग्नीचा पहिला नंबर आहे, तो इथं पाहिजे. या पद्धतीनं आता अग्निकोपरा इकडे येईल, तुम्ही इलेक्ट्रिकचे बोर्ड बिर्ड, इलेक्ट्रिकचं सामान हे इकडून पाहिजे. आता इथे पण कदाचित मात्र आता तुमचा इथे हा ईशान्य कोपरा आहे, हा बी ईशान्य कोपरा आला, हा ईशान्य कोपरा आला. मग तुम्ही उत्तर बाजूकडून मात्र धान्य वगैरे हे ते मात्र ठेवू शकते. आणि तुमचं पैसे ठेवण्याचं कपाट सुद्धा उत्तरेकडच्या भीतीला ठेवा. पैसे काढताना मात्र तुमचं तोंड मात्र उत्तरेकडे झालं पाहिजे, पाठ दक्षिणेकडे झाली पाहिजे. आणि आपण दुकानमध्ये व्यवसायाच्या जागी सुद्धा आपलं जर पैसे वाढायचं, पैसे टाकायचं, पैसे लोटायचं जे काउंटर आहे ते सुद्धा उत्तरेकडून पाहिजे ना, अशा पद्धतीनं. म्हणून मात्र उत्तरेकडचं काउंटर वडायचं आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आणि पुन्हा उत्तरेकडेच लोटायचे. आणि घरातलं कपाट सुद्धा तशा पद्धतीनं पाहिजे ना आपल्याला. म्हणून आपण या पद्धतीनं आता हे सगळे तुमचे काय शंका असले ते विचारायचे. घरामध्ये पुन्हा इथं मात्र या देवता पाहिजे ना आपल्याला.